नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की किडनी फिलिप रुग्णांमध्ये क्रिएटिनिन का वाढतं. जेव्हा आपण क्रिएटिनिनबद्दल बोलतो तेव्हा क्रिएटिनिन समजून घेणे आवश्यक होते की हे क्रिएटिनिन कुठे तयार होते, का तयार होते, कोणत्या कारणामुळे तयार होते आणि हे का फक्त किडनी फिलिप रुग्णांमध्ये साचते. क्रिएटिनिन हे एक असे उत्पादन आहे जे आपल्या स्नायूंमध्ये तयार होते. जेव्हा आपण अन्न खातो, अन्न पचते. अन्न पचून जेव्हा आपल्या स्नायूंना ताकद मिळवण्यासाठी जाते तेव्हा त्या प्रक्रियेत स्नायू चयापचयात एक बायप्रॉडक्ट म्हणजे क्रिएटिनिन तयार होते. म्हणजेच जोपर्यंत आपल्या शरीरात स्नायू आहेत तोपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरात क्रिएटिनिन तयार होणारच. ज्याच्याकडे कमी स्नायू आहेत त्याच्याकडे कमी तयार होईल, ज्याच्याकडे जास्त स्नायू आहेत त्याच्या शरीरात जास्त तयार होईल. म्हणजेच क्रिएटिनिन शरीरात 24 तास तयार होत राहते. पण आता जेव्हा क्रिएटिनिन तयार होत आहे, घाण तयार होत आहे, तर देवाने आपल्या शरीरात काहीतरी व्यवस्था केली असेल ज्यामुळे ते आपल्या शरीरात नियंत्रणात राहते. आणि ते अगदी बरोबर आहे आपल्या विचारानुसार की ती आपली किडनी आहे. आपली किडनी 24 तास 365 दिवस न थांबता काम करत राहते. रक्त तिच्यात जाते, फिल्टर होते, फिल्टरची घाण वेगळी होते आणि स्वच्छ रक्त पुन्हा सर्क्युलेशनमध्ये जाते आणि त्या क्रिएटिनिनला, त्या घाणेला आपण युरिनच्या मार्गाने शरीरातून बाहेर काढतो ज्यामुळे क्रिएटिनिनचे स्तर आपल्या शरीरात वाढत नाहीत. पण जर कोणत्याही कारणामुळे किडनी फेल झाली, बीपीमुळे, शुगरमुळे, तर नुकसान असे होते की किडनीची रक्त साफ करण्याची, बाहेर काढण्याची क्षमता कमी होऊ लागते. याचा परिणाम काय होतो की आपल्या शरीरात जो क्रिएटिनिन आहे तो साचू लागतो, जो आपल्याला आपल्या केएफटी रिपोर्टमध्येही दिसतो. अक्सर जेवढेही किडनी फेल्युअरचे रुग्ण ओपीडीमध्ये येतात, त्यांना भेटायला येतात, त्यांच्या मनात हेच गोष्ट असते की माझे क्रिएटिनिन वाढत आहे. त्यांना हे समजून घेण्याची गरज आहे की क्रिएटिनिन यासाठी वाढत आहे कारण तुमची किडनी कमी काम करत आहे. यासाठी नाही की तुमच्या शरीरात क्रिएटिनिनचे उत्पादन जास्त होत आहे. तर जर आपण कोणत्याही किडनी फेल्युअरच्या रुग्णामध्ये क्रिएटिनिन कमी करू इच्छित असू तर आमच्याकडे जे मार्ग आहेत ते मर्यादितच आहेत. पहिला मार्ग म्हणजे शरीरात क्रिएटिनिनचे उत्पादन कमी होणे शक्य आहे. दुसरा मार्ग असा असतो की जर क्रिएटिनिन मूत्राच्या किडनीच्या मार्गातून जास्त प्रमाणात बाहेर पडत असेल तर आपल्या रक्तातील क्रिएटिनिनची मात्रा कमी होऊ लागते. त्यामुळे आपण दोन्ही मार्ग समजून घेण्याचा प्रयत्न करतो की कोणता मार्ग योग्य आहे, कोणता मार्ग चुकीचा आहे. तर जर मी एखाद्या रुग्णाला सांगितले की तुम्ही फक्त गिया किंवा टिंडा खायचे आहे किंवा तुम्ही मिलेट्स खायचे आहे किंवा असे काही खायचे आहे ज्यामुळे पोषण मिळेल आणि तुमचे वजन कमी होईल, तर त्याचा केटोनच्या स्तरावर काय परिणाम होईल. जेव्हा आपण असे अन्न खातो किंवा खाणे टाळतो ज्यामुळे आपले वजन कमी होऊ लागते, आपली स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, तेव्हा साधारणपणे 5 किलो वजन कमी केल्यावर केटोनचा एक पॉइंट कमी होतो. म्हणजेच जर माझे वजन 80 किलो असेल आणि मी ते 75 किलोवर नेले तर माझा केटोन स्तर जो 5 होता तो 4 होईल. आता इथे किडनी काम करत नाहीये आणि ती काढून टाकली आहे. आपण काय केले? आपण आपल्या शरीराच्या स्नायूंची ताकद कमी केली आणि जिथे क्रिएटिनिन तयार होत होते ते कमी झाले, ज्यामुळे आपले क्रिएटिनिन कमी झाले. हे जे खाणे कमी करून क्रिएटिनिन कमी करण्याचे तंत्र आहे ते सर्वात धोकादायक तंत्र आहे कारण जेव्हा आपले वजन कमी होते तेव्हा आपल्या शरीरात कमजोरी येते. आता एका किडनी फेल पेशंटच्या शरीरात खूप काही लीक होत आहे आणि प्रोटीनही लीक होत आहे. शरीर जे आहे ते कमकुवत होत चालले आहे. तर जर आपण आपले वजन कमी करायला सुरुवात केली तर पेशंटचा डायलिसिसचा पर्याय संपायला लागतो. पेशंट कमकुवत होऊ लागतो. पेशंटच्या शरीरात सूज येऊ लागते, हिमोग्लोबिन कमी होऊ लागते. पेशंटला बेडवरून उठता येत नाही, खूप जास्त कमजोरी येते आणि किडनीही कमी काम करायला लागते. का? कारण जेव्हा तुम्ही शरीरात अन्न टाकले नाही तर तुमच्या किडनीलाही ते मिळाले नाही आणि जेव्हा किडनीला अन्न मिळाले नाही तेव्हा ती आणखी कमजोर झाली. आधीच ती कमजोर होती आणि आणखी कमजोर झाली तर तुमचे जे कमी झाले होते ते आता वाढायला लागेल आणि आधीपेक्षा जास्त वाढेल आणि शरीरात कमजोरी आणि इतर गुंतागुंतही शरीरात तुम्हाला दिसतील. तर आपल्याला काय करायचे आहे? जर आपण आपल्या किडनीकडूनच काम घ्यायचे असेल तर आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की किडनीला नुकसान कोणत्या गोष्टीने पोहोचवले. कारण 80% पेशंटच्या आत बीपी किंवा शुगर या दोन्हीपैकी एक कारण असते. हे दोन्ही कारणे मिळून किडनीला नुकसान पोहोचवत असतात, ज्यामुळे किडनीची काम करण्याची क्षमता कमी होत असते आणि त्याच कारणामुळे किडनीची मूल्ये वाढत जातात.
आणि जसजसे आपल्या किडनीची मूल्ये वाढतात तसतसे आपले जीएफ खाली येते. तर आपण काय करू? सर्वप्रथम आपण त्या आजाराला ओळखू की ते बीपी आहे की ते शुगर आहे. जेव्हा आपल्याला एकदा कारण समजते की ते बीपी आहे की शुगर आहे, तर दुसऱ्या कोणात आपल्याला काय करावे लागते ते म्हणजे ते नियंत्रणात आणावे लागते. एकदा बीपी वाढला आणि बीपी नियंत्रणात आला, शुगर वाढली आणि शुगर नियंत्रणात आली, तर आपण हे म्हणू शकतो की आता बीपी आणि शुगरमुळे किडनीला कोणतेही नवीन नुकसान होणार नाही, बरोबर? आता जेव्हा बीपी आणि शुगरमुळे कोणतेही नवीन नुकसान होणे थांबते, तेव्हा किडनीचे स्तर वाढणे थांबतात. ते थांबतात कारण आता कोणतेही नवीन नुकसान होत नाही. तर आपल्याला काय करावे लागते? किडनीला थोडा आधार देणे आवश्यक आहे. पहिले चांगल्या आहाराने, मग दुसरे चांगल्या औषधाने. आता जेव्हा आपण चांगला आहार घेत आहोत, त्यात चांगले जीवनसत्वे आहे, पोषण आहे, तेव्हा शरीर त्याला चांगल्या प्रकारे घेतं. शरीरात ऊर्जा येते, किडनीकडे ऊर्जा जाते, किडनी चांगले कार्य करते आणि किडनी अधिक चांगल्या प्रकारे बाहेर काढते. आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की किडनीमुळे तुम्हाला घाबरायचं नाही, कारण किडनी प्रत्येकाच्या शरीरात तयार होत आहे आणि जवळजवळ समान प्रमाणात तयार होत आहे. पण किडनी फेल्योरच्या रुग्णांमध्ये किडनी कमी काम करत असल्यामुळे शरीरात ते जमा होत आहे आणि सामान्य व्यक्तीच्या शरीरात किडनी व्यवस्थित काम करत असल्यामुळे ते जमा होत नाही. तर जर आपल्याला काम करायचे असेल तर आपल्याला किडनीवर काम करायचे आहे, म्हणजे किडनीची काम करण्याची क्षमता वाढेल. क्रिएटिनिन आपल्या शरीरातून अधिक बाहेर जाईल आणि आपले रक्त स्वच्छ होईल. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला क्रिएटिनिन बद्दल समजले असेल की ते का वाढते, कोणत्या कारणामुळे वाढते आणि आपण ते कसे नियंत्रणात आणू शकतो. यासह मला तुम्हा सर्वांसोबत चालायचे आहे. आगे सांगू इच्छितो. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.